तर मित्रांनो, पैसे नाही आहेत परंतु तरी पण गाय पालनाला सुरुवात करायची. पण करायची कशी? असा विचार करण्यात भरपूर दिवस निघून जातात, 1 वर्ष 2 वर्ष, परंतु गाय पालनाला सुरुवात होत नाही. भरपूर जणांच्या मनात इच्छा राहते की आपणही काहीतरी करावं, शेतीला जोड व्यवसाय करावा. परंतु पैसे नसल्याअभावी कोणीही व्यवसाय करत नाही. कारण की कोणालाही वाटतं गाय पालन करणे सोपे नाही. जर आपण गाई विकत घ्यायच्या, शेड बनवायचं, तर भरपूर पैसे लागतील, 5-6 लाख रुपये लागतील. मग आणायचे कुठून? व त्यानंतरही पैसे गुंतवल्याच्यानंतर रिस्क. जर गाई चांगल्या नाही निघाल्या, जर आपला फायदा नाही झाला, जर आपला तोटा होत गेला, तर मग कसं करायचं? भरपूर जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो. तर चला, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका व तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, तुम्हाला गाय पालनाला सुरुवात करायची परंतु तुमच्याकडे पैसे नाही, तरी तुम्ही सुरुवात करू शकता, नक्कीच करू शकता. परंतु प्रॉब्लेम असा आहे की भरपूर लोक असे सांगतात की तू गाय पालन करणार आहे, तुझ्याकडे पैसे नाहीत. जर तू दुसऱ्याकडून पैसे घेतले किंवा लोन केले आणि समजा तुला तोटा झाला, तर मग तू व्याजाने जे पैसे काढले किंवा जे बँकेकडून पैसे घेतले ते पैसे परतफेड कशी करशील? तर तसं नाही. आपल्याला समजा आपण बँकेकडून जरी पैसे काढले, बँकेमधून भरपूर योजना असतात, काही अनुदानावर असतात, काही संस्थेतून आपण व्याजावर पैसे काढू शकतो. तर आपण काढताना, पैसे घेताना पहिला विचार करायचा. पहिले आपण ठरवायचं की आपल्याला गाई किती खरेदी करायची आहे. आपण 5, 10, 15 गाईच्या हिशोबाने सुरुवात नाही करायची. सुरुवात ही नेहमी छोटीच असते. भरपूर कामाचे आहे की 1 गाईपासून 2 गाईपासून सुरुवात झालेली आहे आणि आज त्यांच्याकडे 50-50, 100-100 गाई आहे. तर आपण सुरुवात 2 ते 3 गाईपासून करायची. शेडची बांधणूक कमी पैशामध्ये करायची. 50, 60, 70 हजार रुपयापर्यंत शेड बनवायचं आणि त्यानंतर 3 गाई खरेदी करायच्या किंवा 2 गाई खरेदी करायच्या. हळूहळू त्यांच्या दुधावर आपण EMI हप्ते भरण्याची परतफेड करत राहायची. 1-2 वर्षाची परतफेड झाल्याच्यानंतर त्यानंतर त्या गाई वेल्याच्यानंतर जर का त्यांनी कालवडी दिल्या तर तो तर आपला फायदाच झाला. त्यानंतर त्यांचे शेणखत आपल्याला उपयोगी पडू शकते, ते आपण विकू शकतो. त्यातूनही आपल्याला चांगल्या प्रकारे पैसे मिळतात. त्यानंतर झालं असं की जर समजा आपण गाई घेतल्या आणि त्यानंतर जर आपल्याला तोटा जर का यायला आला, म्हणजे समजा जर का आपल्या दुधामागे पैसे उरून नाही राहिले, नाही, निश्चित असे आहे की पैसे उरणारच नाही. कारण की तुमचा EMI कटणार, त्यानंतर गाईंचे खाद्य, त्यानंतर गाईंचा भरपूर असा खर्च असतो. कारण गाय जर आजारी पडली तर गाईला भरपूर पैसे लागतात. परंतु आपल्याला नियोजन ठेवणं लागतं त्या गोष्टीचं. त्यावेळेसच आपल्याकडून ते होऊ शकतं आणि ते शक्य आहे. जर आपण कसं लोन तर काढलं आहे, गाई तर घेतल्या आहे, परंतु आपण जर का नियोजन ठेवलं नाही तर आपला गोठा नक्की म्हणजे तोट्यात जाऊ शकतो. त्यामुळे त्या गोष्टीचं नियोजन ठेवायचं. आणि जर स्टार्टिंगला फक्त आपण असे करायचे, ज्यावेळेस आपण तर लोन करून गाई घेऊन राहिलो, परंतु गाई चांगल्या खरेदी करायच्या. जर आपण गाई चांगल्या क्वालिटीच्या खरेदी नाही केल्या, कमी दुधाच्या खरेदी जर केल्या, तर त्यामुळे आपला गोठा नक्की तोट्यात जाणार आहे. त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच गाई 2-3 खरेदी करायच्या ना, 2च घ्यायच्या, पण कमीत कमी 20 लिटर दूध त्यांनी एका दिवसाला एका गाईने दिले पाहिजे. म्हणजे 40 लिटर दूध 2 गाईचे निघलेच पाहिजे. आणि 2 गाईची सोय आपण घेऊ शकतो, कारण 2 गाईंना चाराही भरपूर लागत नाही. व मेन म्हणजे याच्यामध्ये असं आहे की चारा नियोजन हे 70%, 20% त्यांचं खाद्य नियोजन आणि 10% त्यांचं आरोग्याचं नियोजन असं आपल्याला ठेवणं लागतं. नाही तर समजा आपण चाऱ्याचं नियोजन ठेवलं, खाद्य नसेल तरी आपलं दूध निघणार नाही. खाद्य असेल आणि चारा कमी असेल तरी दूध निघणार नाही. आणि दोन्ही असेल आणि त्यांचे आरोग्य समजा जर बायचान्स एखाद्या गाईला ताप आली किंवा गुचिड ताप झाला आणि आपण त्यांच्या आरोग्यावर लक्ष दिले नाही, त्यावेळेस आपली गाय दगावू शकते. जर गाय दगावली तर आपण तोट्यामध्ये जाऊ शकतो. त्यामुळे ह्या 3 गोष्टीचं आपल्याला नियमित काळजी ठेवावी लागते, तरच आपला गोठा सक्सेसफुल होऊ शकतो. मग आपण 2 गाई खरेदी केल्या, 2 गाईंनी समजा एका गाईने जरी कालवड दिली तर ती एक गाय आपण समोर सांभाळू शकतो, तिलाही गाय बनवू शकतो. त्यानंतर आपण त्या लोनची परतफेड केल्याच्यानंतर आपण परत रिलोन मारून डबल 2 गाई वाढू शकतो. असं करत करत आपण 5 ते 10 गाईपर्यंत सेटअप करू शकतो. आणि एकदा जर आपल्या 7-8 गाईच्या वर गाई झाल्या, त्याच्यानंतर आपल्याला कुठलंही लोन काढायचं काम नाही, कुठलंही काम म्हणजे कुठलंही आपल्याला कोणाकडून पैसे घ्यायचं काम नाही. आपण गायींच्या जीवावर गायी वाढवत चालू शकतो.
त्यानंतर आपल्या कालवडी, त्यानंतर आपण मग जातिवंत कालवडीसाठी चांगल्या क्वालिटीचे सिमेंट निवडायचे आणि गाई कृत्रिमरित्या करताना शॉर्टेड सिमेंट वापरून चांगल्या उच्च दर्जाच्या ब्रीडचे त्यानंतर आपल्या घरच्या कालवडी तयार करायच्या. अशा करत आपण हा व्यवसाय पूर्णपणे स्थिर उभा करू शकतो. परंतु ह्या गोष्टीला असं नाही की एका दिवसात 2 दिवसात होईल किंवा एका वर्षात होईल. ह्या गोष्टीला तुम्हाला भरपूर काळ द्यावा लागेल. तुम्हाला 4 वर्ष 5 वर्ष शून्यातून सुरुवात करायची म्हटल्यावर तुम्हाला 5 ते 6 वर्ष ह्या गोष्टीसाठी मेहनत करावी लागेल. त्यात तुम्हाला स्थिरता ठेवणं लागेल. त्यावेळेस तुमच्याकडून हे होऊ शकतं. अन्यथा जर तुम्हाला 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये ह्या व्यवसायामध्ये यश पाहिजे असेल तर कुणी या व्यवसायाच्या मध्ये पडू नये व या व्यवसायामध्ये घुसू नये. कारण की जर शून्यातून सुरुवात करायची जर असेल तर आपल्याला संयम हा ठेवावाच लागेल. जर आपले घरचे पैसे असेल तर घरच्या पैशातून आपण गुंतवणूक करू शकत असलो आणि भांडवल म्हणजे गाई विकत घेऊ शकत असलो 4-5 लाखाचा सेट बांधू शकत असलो तरीही आपण ह्या गाईचा गोठा नियोजन करताना म्हणजे आपल्याला दुग्ध व्यवसायामध्ये उतरताना आपण घरच्या पैशातूनही आपल्याला छोट्यामध्ये जाऊ नये याची बी पुरेपूर काळजी घ्यायची असली तरी आपण कमी गाईपासूनच सुरुवात करावी. म्हणजे आपल्याला अनुभव येत चालतो आणि जसा आपल्याला अनुभव येत जाईल तसे आपण गाई खरेदी करून आपली वाढ निर्माण करतो व आपण प्रॉफिटमध्ये राहतो. जर आपण गेलो पैसे जर असले 5 गाई आणल्या 10 गाई आणल्या आपल्याला त्यातली काहीच माहिती नाही, एखाद्या गाईला गोचिड ताप झाली आपल्याला लक्ष नसलं आपण नुसतं विचार करायला लागलो चारा खाऊन खात नाही, परंतु आपल्याला त्यातली अनुभव नसला काही आपली गाय दगावली तर आपण छोट्यामध्ये जाणार. त्यानंतर आपल्या धीर खचणार. त्यानंतर आपल्याला असं वाटणार यामध्ये काही उरत नाही. मग आपण काय करणार सगळ्या गाई म्हणजे विकत चालणार आणि त्यानंतर कोटा बंद करणार. त्यामुळे सुरुवात करताना शून्यातूनच करा. त्यावेळेसच विश्व निर्माण होत असलं. तर चला मित्रांनो या आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक घेऊन. धन्यवाद.